थँक्स. खरंच थँक्स. फार गरज होती या चहाची मला. ताई, आमची जी मतं आहेत ती दादानी तुला सांगितलीच असतील. हो, पण मला वेगळं सांगायचं. मोनिका नेहमीप्रमाणे स्मार्टली डाव खेळते. मला तर वाटलेलं यावेळी आपण तिच्या विरुद्ध गेम खेळतोय. हो, ते आहेच. पण तरी तिच्या मनात काय आहे आणि तिला प्रत्यक्षात काय करायचं हे ती कळू देत नाहीये. फार हुशार आहे ती. पण मग वंस, आपण सुद्धा आपलं काय ठरतंय ते तिला कळूच द्यायचं नाही. करेक्ट. हा, पण त्यासाठी एक गोष्ट करावी लागेल. म्हणजे सीसीटीव्ही ऑफ करावा लागेल. करेक्ट. म्हणजे एका व्यक्तीची ह्या घरातून गच्छंती. बकुळा. हा, हे बोल ग. अगं नाही ग, नाही झालं अजून काही. बघू काहीतरी. आता मी काय करू? मॅडमचा काही भरोसा आहे का? कधी कधी एकदम खुश होऊन पैसा देते, नाही तर कधी कधी लई झिकझिक करते. सर राग येतो ना त्या मॅडमचा मला. आता गरज आहे तर पैसे द्यायला नाही म्हणताय. यांच्यासाठी मी लोकांवर डोळा ठेवायचा आणि यांना खबर पोचवायची, आणि या मात्र तुझ्या डोळ्याच्या इलाजासाठी पैसे पाहिजे तर नाही म्हणताय. नाही, मी आज परत मागून बघते त्यांच्याकडे पैसे. अगं बाई, तू नको ना टेन्शन घेऊस. त्या म्हणलं ना मी करते म्हणून काहीतरी. कोणतरी नक्कीच मदत करेल बघ. हा चल, ठेवते फोन. मग ठरलं तर. हो, ती इथून जायला हवी यावर आपलं एकमत. अरे बसा भाऊजी, पाणी आणते. नाही भाऊजी, आम्ही सगळ्यांनी ना एक गोष्ट ठरवली आणि तुम्ही पण आम्हाला जॉईन व्हा. काय ठरवलंय, कशाबद्दल? म्हणजे आपण जे काही प्लॅन्स ठरवतो ना ते मोनिकापर्यंत पोहोचू नये ह्यासाठी तिच्या एका खास व्यक्तीची ह्या घरातनं हकालपट्टी करायची ठरते. म्हणजे आणि मोनिका जोवर राजेंबरोबर बिझी आहे तोवरच तिचे पंख छाटले तर बरं आहे ना? तुम्हाला काय वाटतं? नाही नाही गीता, मला 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 जरा ना मला थोडं वेगळं वाटतंय. माणूस जेव्हा एखादी वाईट गोष्ट करतो तेव्हा ती प्रत्येक वेळेला मनापासून करतोच असं नाही. त्याला ती नाईलाजाने करावी लागते. विजय, त्याच्याशी आपला काय संबंध आहे? म्हणजे कुणीही काहीही कशासाठी करत असेल, पण त्यामुळे आपल्याला जे नको आहे ना ते नको आहे ना, आणि आपल्याला धोका आहे ह्या अशा खबरेगिरीपासून. नाही ताई, जरा तू माझं नीट ऐकून घे. तुम्हाला सगळ्यांना वाटतं ना की बकुळाची चूक आहे. मला असं वाटतं की या चुकीबद्दल तुम्ही तिला शिक्षा द्यायचं ठरवलं तर ती शिक्षा चुकीच्या माणसाला चुकीची शिक्षा दिल्यासारखं होईल. नीट माझ्या बाजूने विचार, नीट थोडा विचार करा. मला असं वाटतं की या घरामध्ये बकुळा आणि ईशा दोघांची परिस्थिती अगदी सारखी आहे. हो हो, म्हणजे मोनिकाला जे वाटतं तसंच त्यांना वागावं लागतं. कळलं की नाही? तिच्या मनात आलं हे असं झालं पाहिजे की त्यांना तसं करावं लागतं. मला नाही वाटत कुठली गोष्ट करताना मोनिका बकुळाला काय वाटतंय याचा विचार करत असेल. आणि आता सुद्धा सवयीप्रमाणे बकुळा इथेच कुठेतरी उभी राहून आपलं सगळं बोलणं चोरून ऐकत असेल. आणि नंतर काय करेल ती? ते सगळं जाऊन मोनिकाला सांगेल, तिच्या मनात असो नसो.
ये जरा बकुळा इकडे ये. बकुळा ये ग इकडे ये ये. मी काय पण नाही ऐकलं. नाही ठीक आहे, ऐकलंस तरी काय हरकत नाही. एक काम कर, तुझ्या मालकिणीला जाऊन सांग की तिला जे वाटतंय या घरातली सगळी माणसं वेडी आहेत, तर म्हणावं खरं आहे ते. थांब ना. अहो पण हे पैसे ठेव. आईच्या डोळ्यांवरती इलाज करायचा आहे ना, त्यासाठी पैसे हवेत ना. हे डॉक्टरचं घर आहे ग. इथे आजारावरती इलाज व्हायलाच पाहिजे, कितीही पैसे खर्च झाले तरी. एक मिनिट, या असल्या गोष्टीत वेळ नको घालूस. डॉक्टरकडे जा, औषध आण. चल जा. दादा, हे काय होतं? मोहन, माणूस जेव्हा वाईट वागतो ना, त्या वाईट वागण्याला सुद्धा काही ना काहीतरी कारण असतं रे. उगाच नाही वागत. आम्हाला कळेल असं काही बोलशील का? ताई, मला आता पुढचं पाऊल उचलायचंय. राजन सावंतला एकदा भेटायचं मला. मोनिका मला चकवतीये. हवी ती सगळी उत्तरं देत नाहीये, पण काही उत्तरं मिळवावी लागतील आणि ती योग्य माणसाकडूनच मिळवली पाहिजे. राजनचं कोडं सोडवायला मोनिका नावाचीच चावी लागणार. पण मोनिका उपयोगाची नाही. काहीतरी लपवलं जात आहे. क्रम कुठेतरी चुकतोय. राजनलाच भेटायला, पण कसं?
मोनिका, तू इथे काय करतेस? काही नाही. तुला राजन इथे कोण? काहीच नाही. विक्रांतला भेटायची संधी आज तरी हुकलीच. अजून किती दिवस घेणार आहात तुम्ही ठरवायला? लवकरात लवकर ठरवा ना. व्यवहार करून टाकूया ना आपण पटकन. तुला हवं तसं आणि हव्या त्या वेळेला सगळं कसं होईल मोनिका? तुला थांबावं लागेल. म्हणजे अजून किती वेळ घेणार आहात तुम्ही? लवकरात लवकर मला पैसे देऊन टाका ना. कधी देणार पैसे मला? अगं तुझ्या मनाची तयारी झालीये, पण आमच्या मनाची तयारी व्हायला वेळ आहे अजून. जेव्हा तुम्ही डिवोर्सची मागणी केली तेव्हा विचार करूनच केली असेल ना. हं? आणि मी सुद्धा खूप विचार करून डिवोर्स द्यायला तयार झाले. अजून काय हवंय आता? आमच्या अजून काही अटी आहेत, त्या तुला मान्य कराव्याच लागतील. अजून काय अटी आहेत आता? ईशाचं काय? तुम्ही काय ठरवलंय ते सांगा. ईशाच्या बाबतीत तू काय करायचं ठरवलंयस? जर तुम्ही मला लवकरात लवकर पैसे दिले तर ईशाचा हक्क मी तुम्हाला देऊन टाकेन. काहीच प्रॉब्लेम नाहीये मला. म्हणजे पैशांच्या बदल्यात ईशा? विक्रांत प्लीज प्लीज शब्दांचे खेळणं माझ्याबरोबर खेळू नकोस. मला फक्त एवढं म्हणायचंय की जर तुम्ही मला पैसे दिले तर ईशाला मी तुमच्या हवाली करेन. आणि तुम्हाला सुद्धा तेच हवंय राईट? तुम्ही तुमचा जो काही डिसिजन असेल तो लवकरात लवकर मला सांगा, कारण कदाचित माझं मन सुद्धा बदलू शकतं. नीच आहेस तू. दुसरा शब्द नाहीये माझ्याकडे. मला आत्ता पैसे मिळणार आहेत का नाही? आणि मिळणार असतील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. इतकं सोपं नाहीये आणि माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. सो यावेळी सगळं कागदोपत्री होईल. त्यावर तुझ्या सह्या होतील आणि मगच तुला पैसे मिळतील. नो प्रॉब्लेम. बाय द वे, माझा मित्र राजन तो तुम्हाला भेटायला आला होता का? नाही का? नाही म्हणजे कदाचित तो तुम्हाला भेटायला येऊ शकतो. सो प्लीज तुम्ही त्याला एंटरटेन करू नका. का? विक्रांत, मला माहितीये तुमच्या मनात आता खूप प्रश्न आहेत, पण आमच्यामध्ये सुद्धा काही प्रश्न आहेत आणि तो आमचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. तो तुम्ही त्याच्यात इंटरफिअर करू नका. मला जर लवकरात लवकर पैसे मिळाले तर तुम्ही भेटू शकता राजनला. आय हॅव नो प्रॉब्लेम. बोल ग. तुला विक्रांत भेटला का? काय? नाही, मी तुझी गाडी बघितली विक्रांतच्या हॉस्पिटलच्या बाहेर म्हणून विचारते. तू विक्रांतला भेटलायस का? हे बघ मोनू, मला काही गोष्टींची क्लॅरिफिकेशन हवी आहेत. राजन, तुला अजून काय क्लॅरिफिकेशन हवी आहे? राजन, मी जेवढं सांगितलं तेवढं पुरेसं नाहीये का? नाहीये ना, म्हणून तर हे सगळं करतोय मी. यावेळी मला लवकर डिसिजन्स घ्यायचे आहेत आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. राजन प्लीज, काही गोष्टींची खात्री झाल्याशिवाय मी पाऊल पुढे टाकू शकत नाही. उगाच घाई करू नको. काही करू नको म्हणजे काय? एक तर तुम्हाला क्लिअरली काहीच सांगत नाहीयेस ना, स्वतः पुढे जातेस ना मला पुढे जाऊ दे. किती दिवस चालणार हे?
दळवी घरातले कसे आहेत ना ते तुला खरंच माहिती नाही. म्हणून तुला सांगते, विक्रांतपासून जरा लांब राहा, त्याला भेटू नकोस. का? भीती वाटते? मुळात मला हेच कळत नाहीये की तू असं का वागतेस माझ्याशी. एकीकडे दाखवतेस की तुला माझ्यात इंटरेस्ट आहे आणि पुढेही जात नाहीयेस. मला माझ्या ठरवलेल्या मार्गाने पुढे जाऊ दे ना. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. हे बघ, तू माझ्या आयुष्यात आलायस ना, म्हणून मी हे तरी पाऊल उचलू शकतेय. प्लीज. राजन, मी खरंच सांगतेय, फक्त तुझ्याचमुळे माझ्यात एवढी हिंमत आली आहे. खरंच. ओके ओके, हे बघ, मला एवढंच सांगायचंय की आपल्याला जे काही करायचंय ना ते लवकरात लवकर केलं पाहिजे. आय जस्ट कांट वेट एनी. कोस राजन, हे बघ, काहीच दिवसांचा प्रश्न आहे, फक्त 1-2 दिवसांचा. ओके ओके ठीक आहे. बाय बाय. एक्सक्यूज मी. मी सॉरी, पण आपण ओळखतो का एकमेकांना? तुम्ही ओळखता ना मला. नाही, तू ओळखतोस रे, आम्ही सांगतोय ना. मोनिकाला ओळखतोस ना? हा, मी तिचा सासरा विजय दळवी. हा, आणि मी तिचा आजे सासरा नानू मामा. पण आपण म्हणजे याआधी असं नाही, घाबरू नकोस. काय आहे, आम्हाला सगळं माहिती आहे, एवढं लक्षात ठेव. आम्ही तुला जाब वगैरे काहीही विचारणार नाही. उलट कोणी जाब विचारू नये म्हणून मदतच करू. आता कशी करू, काय करू ते तुला ऐकायचं असेल ना. पण मग आपण काय करूया, आपण कुठेतरी बसून शांतपणे बोलूया, असं उभ्या उभ्या नको. काय नाही, बघा, मला काय वाटतंय, नाही, आता काही तू वाटून घेऊच नकोस. काय, आपण जर एकमेकांना मदत केली ना तर याच्यात आमचा नाही रे, पण तुझा मात्र नक्की फायदा आहे. पण मला कळत नाही की आज अचानक तुम्ही असे मला मदत करायला का आलायत. हा, असं समजा की आम्हाला मदत करायला आवडते. हा, किंवा असं समज आम्ही समाजसेवक आहोत, समाजाचं हित जपणारे. ठीक आहे, कुठे बसूयात? आता कसं, विजय, मी काय म्हणतो की मोनिका ह्या आजारावर उपचार करण्यासाठी आपण हॉस्पिटलमध्येच जाऊन बसूया. हा, ते सगळ्यात बरं. नाहीतरी हे हॉस्पिटलला जाणारच होते, पण जाऊ शकले नाही. चला चला. पुढे बसतो, पुढे बस. हो, मी रस्ता दाखवतो. कुठनं? हा, इकडे. फोन का कट करतोय माझा? नाही, हा असा ऐकणारच नाहीये. एकतर तो विक्रांतला जाऊन भेटेल, नाही तर ईशाला. पण काय करू आता मी? थिंक मला राजनचा पाठलाग करायलाच लागेल. हा सारिका, मी रिपोर्ट्स पाहिलेत त्यांचे. त्यांना 2 दिवसानंतरची अपॉइंटमेंट आहे. हा, मी बोलेन त्यांच्याशी. आणि डॉक्टर विकास यांनाही सांग की ते रिपोर्ट्स पाहून घ्या. ओके ओके, थँक्यू. बोल. विक्रांत, कुठेस तू? फोन का उचलत नाहीयेस? आणि मोनिका, काय ते लवकर बोल, मला खूप काम आहे. राजन आहे का तिकडे? काय, तू बरी आहेस ना? आणि मला काही दुसरे उद्योग नाही आहेत का? हे बघ, तू मला डिस्टर्ब करू नकोस. मला राजनला भेटण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. ठेव फोन आता. ओके, सो
हा विक्रांतकडे नाहीये. म्हणजे तो नक्कीच ईशाला भेटायला गेला असणार. लेट मी सी.